शेकडो लढाया गाजवणाऱ्या अनेक नामांकित मोगल सरदारांना धुळीस मिळवणाऱ्या संताजींचा शेवटी पराभव होऊन असहाय्य अवस्थेत अंत झाला। ही घटना समस्त मुघलांना सुटकीचा निश्वास टाकण्यास लावणारी होती। स्वाभाविकच अशा खळबळजनक घटनेबद्दल वेगवेगळ्या हकीकती व आख्यायिका सर्वत्र न पसरल्यास नवल नव्हते। तत्कालीन इतिहास लेखकांमधील काफी खान, साकी मुस्तेद खान व भीमसेन सक्सेना या तिघांनीही संताजींच्या मृत्यूविषयी वेगवेगळी वर्णनं दिली आहेत। ती जशी कानावर आली तशी त्यांनी ती लिहिली आहेत। या तिघांपैकी काफी खान थोडी सविस्तर माहिती लिहितो। काफी खान म्हणतो, नागोमाने नावाचा एक मोठा सरदार होता। काही दिवस बादशाहच्या चाकरीत राहून तो परत आपल्या लोकांकडे गेला होता। तो त्या भागातच राहत होता। काही वर्षांपूर्वी संताजीने त्याच्या भावाला हत्तीच्या पायी दिले होते। त्यामुळे संताजी आणि नागोजी यांच्यात भयंकर हाडवेर होते। त्यात नागोजीच्या बायकोने त्याला साथ दिली। त्याने आपल्या माणसांना बरोबर घेऊन संताजीचा पाठलाग केला। तो त्याच्या ठिकाणावर पोहोचला त्यावेळी थकून व असहाय्य बनून संताजी एका ओढ्यावर आंघोळ करीत होता। त्याने गाफील संताजीवर हल्ला करून त्याला ठार मारले आणि त्याचे डोके कापून एका तोबाऱ्यात घातले। त्याने तो तोबारा घोड्याला बांधला आणि आपल्या बायकोपाशी किंवा काहींच्या मते धनाजी जाधवांपाशी तो ते डोके घेऊन निघाला। वाटेत तोबारा निसटून जमिनीवर पडला। फिरोज जंगाचे स्वार व हारकरे संताजीचा पाठलाग करीत डोंगराळ भागात फिरत होते। संताजीचे डोके असलेला तोबारा त्यांच्या हाती पडला। त्यांनी संताजीचे शिर ओळखले। लुक्तुना खान हा फिरोज जंगाच्या आघाडीच्या तुकडीवर होता। संताजीचे डोके त्याच्याकडे नेण्यात आले। लुक्तुना खानाने ते फिरोज जंगाकडे आणले। परमेश्वरानेच ही फत्ते आपणास दिली म्हणून ते परमेश्वराचे अभिनंदन करू लागले। आनंद सूचक नगारे वाजवण्यात आले। नंतर ख्वाजे बाबा तोरणी यांच्या बरोबर संताजीचे डोके बादशाहकडे पाठवण्यात आले। बादशाहने त्या कापराचे डोके नजरेखाली घातले। परमेश्वराकडून ही देणगी मिळाल्याबद्दल बादशाहने त्याचे आभार मानले। नगारे नौबती वाजवण्याची आज्ञा केली। ख्वाजे बाबाला खुशखबर खा अशी पदवी देण्यात आली। बादशाहने आज्ञा केली की संताजीचे डोके लष्करातून व दक्षिणेच्या काही शहरातून मिरवावे। हे सर्व वर्णन काफी खानाने करून ठेवले आहे। पण हे काफी खानाचे जसे कानावर आले तसे त्याने लिहून ठेवले आहे। आता औरंगजेबाचा दुसरा चित्रकार साकी मुस्तेद खान संताजीच्या मृत्यूबद्दल काय लिहितो ते आपण पाहूयात। साकी मुस्तेद खान लिहितो, नागोजी माने यांच्या गावी संताजी पोहोचला। नागोजीने त्याला आश्रय दिला, पण त्याने नागोजीच्या मेहुण्याचा वध केला होता। म्हणून नागोजीच्या बायकोने आणि तिच्या दुसऱ्या भावाने ठरवले की संताजीला जिवंत म्हणून सोडायचे नाही। नागोजीने संताजीस उदार मनाने निरोप दिला, पण त्याची बायको व तिचा भाऊ हे त्याचा पाठलाग करून त्याचा निकाल लावण्याची संधी पाहत होते। पुढे काय झाले हे साकी मुस्तेद खान सांगत नाही। आता औरंगजेबाचा पदरी असणारा तिसरा मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना या घटनेबद्दल फारच त्रोकट माहिती देतो। यावेळी भीमसेन कर्नाटकात जुल्फिकार खानाच्या फौजेत होता। त्याच्या कानावर गेलेली हकीकत अशी आहे की संताजीने आपल्या सहकाऱ्यांना आपल्या घरी जाण्यासाठी निरोप दिला। त्याच्याबरोबर थोडी माणसे राहिली। त्यांना बरोबर घेऊन तो निघाला। जवळच अमृतराव निंबाळकर यांचे गाव होते। अमृतराव हा संताजींच्या सैनिकांच्या हातून मारला गेला होता। नागोजी माने हा मोगलांचा 5000 मनसबदार होता। अमृतराव निंबाळकरांची बहीण नागोजीला दिली होती। अमृतराव निंबाळकर आणि नागोजी माने यांची माणसे एक झाली आणि ते संताजीवर तुटून पडून त्याचे डोके धडापासून वेगळे केले। संताजीचे डोके बादशाहकडे पाठवण्यात आले। भीमसेन सक्सेना म्हणतो की संताजी हे अमृतराव निंबाळकरांच्या गावाजवळ म्हणजेच दहिगाव जवळ मारले गेले, पण संताजी हे मसवड जवळ महादेव डोंगरात मारले गेले। हे अनेक पुराव्यांवरून सिद्ध होते। भीमसेन म्हणतो त्याप्रमाणे दहिगाव जवळ नागोजीच्या व अमृतरावांच्या माणसाशी संताजीशी चकमक झाली असणे व त्यात ते पराभूत होऊन मसवडच्या उत्तरेस महादेव डोंगराकडे गेले असणे अधिक संभवनीय वाटते। आता या सगळ्यांवरून एक मात्र कळते की संताजीचा खून नागोजी माने यानेच केला। यात संशय नाही, पण तो नक्की आता कशा प्रकारे झाला असेल ते आता आपण पाहूयात। संताजींनी ज्या महादेवाच्या डोंगरात आश्रय घेतला होता त्या डोंगराच्या जवळच नागोजींचे मसवड गाव आहे। संताजींचे आश्रयस्थान व त्याच्या हालचाली याची बित्तम बातमी नागोजी इतकी अन्य कुणालाच लागली असेल असे वाटत नाही। अशी बातमी हाती आल्यावर नागोजीने प्रथम आपली माणसे घेऊन संताजींच्या आश्रयस्थानावर सर्व बाजूंनी वेढा दिला व त्यांचा पळायचा रस्ता बंद करून तो त्यांचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावला। ही वेळ सूर्योदयाची होती। नागोजीच्या माणसांनी असे कडे करून ती जवळ येईपर्यंत संताजी अशा प्रकारच्या हल्ल्याची कल्पना नव्हती। ओढ्यात आंघोळ करून सूर्याला अर्धी देण्यासाठी संताजी डोळे मिटून नमस्कार करीत असतानाच नागोजीने आपल्या माणसांसह अचानक हल्ला करून संताजींचे शिर धडापासून वेगळे केले। शिर घेऊन ते डोंगराच्या बाहेर पडले। गाझीउद्दीन फिरोज जंगाची माणसे त्याच भागात संचार करीत होती। त्यापैकी आघाडीवर असणाऱ्या लुक्तुल्ला खानाच्या ताब्यात संताजींचे शिर नागोजीने दिले। लुक्तुल्ला खानाकडून फिरोज जंगाकडे व फिरोज जंगाकडून ब्रह्मपुरीस बादशाहकडे ते शिर पोचते झाले।
उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे संताजीच्या खुनाचे जे चित्र आपल्या समोर उभे राहते ते असे आहे. आणि मग जेव्हा जयदेश शकावली सारखे अस्सल ऐतिहासिक शासन आषाढ मासी संताजी घोरपडे यासी नागोजी माने यांनी महादेवाजवळ दगा देऊन मारिले अशी साक्ष देते, तेव्हा या चित्रातील व्यक्तिरेखा अधिकच ठळक होऊन ऐतिहासिक रस्त्याचे स्पष्ट दर्शन घडते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.